हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. खास मेजवानी विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे. तर वर्षभर टिकणारं हे लोणचं आईच्या पद्धतीने मी बनवलेलं आहे. तर खूप चटपटीत आणि स्वादिष्ट असं हे लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मोहरीची डाळ, सोललेला लसूण, विलायची, सुंठ, बडीशेप, त्यानंतर काळी मिरी, लवंग, खडा हिंग, दालचिनी, त्यानंतर बेडेकरचा मसाला, त्यानंतर मेथ्या, मीठ, हळद आणि लाल तिखट. तर त्याबरोबरच तेलसुद्धा लागणार आहे. तर तेल या ठिकाणी आपण थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे आणि पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे. आपल्याला अगदी लाल होईपर्यंत हा लसूण तळून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्णपणे हे तेल थंड करून घ्यायचं आहे. तर यानंतर आपण मेथ्या ज्या आहेत त्या थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. तर चांगला खमंग असा वास येईपर्यंत आपण मेथ्या भाजून घेतल्या. त्यानंतर आता बडीशेप घ्यायची आहे. बडीशेपसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण थोडंसं तेल घालून यामध्ये काळी मिरी आणि दालचिनी सोबतच आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये. तर ते सुद्धा आपण आता काढून घेऊयात. तर साधारणपणे 20 आंब्याचं हे लोणचं आहे. याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आता आपण सुंठ घेतलेली आहे. थोडंसं तेल घालून ही सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तर सुंठ छान अशी भाजून घेतल्यानंतर तीसुद्धा आपण काढून घेऊ आणि त्यानंतर आपण वेलची घालायची आहे. तर वेलची तेलामध्ये छानपैकी तळून आपण हे सुद्धा काढून घेऊयात. आणि यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये आपण मोहरीची डाळ घालून घेणार आहोत. तर व्यवस्थित यालासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जो खडा हिंग आहे, लोणच्यामध्ये खास करून खडा हिंगच वापरला जातो. तर हा खडा हिंग याची पावडर आता आपण बनवून घेणार आहोत. तर या ठिकाणी मोहरीची डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊ आपण आणि हा जो खडा हिंग आहे याची आपण पावडर करून घेऊया. तर त्यासाठी मी याचे थोडे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आडकित्त्याच्या साहाय्याने. आणि त्यानंतर मिक्सरचं एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण याची पावडर करून घेणार आहोत. तर याची पावडर करत असताना आधी याला थोडंसं वाटून घेऊ आणि त्यामध्ये आपण थोडंसं अजून त्याची बारीक पावडर होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा याची पावडर करून घ्यायची आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित याची पावडर तयार होते. तर नॉर्मली जी हिंग पावडर आहे तीसुद्धा तुम्ही घालू शकता, पण त्याचा जो वास आहे तो खड्या हिंगाचा वास अतिशय जास्त सुंदर येतो आणि जास्त येतो. लोणच्यासाठी नॉर्मली खडा हिंगच वापरला जातो. तर यानंतर याची पावडर तयार झाली आहे. आता बाकीचे जिन्नस आहेत आपण आत्ताच भाजून घेतलेले ते सर्व या ठिकाणी घालायचे आहेत. आणि जी सुंठ आहे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. आता यामध्ये सुद्धा 2-3 चमचे मीठ घातलं आणि याची अशी जाडीभरडी अशी पावडर बनवून घ्यायची आहे. आणि मोहरीची जी डाळ आहे त्याचीसुद्धा अगदी खूप अशी बारीक पावडर नाही करायची, ओबडधोबड अशी पावडर याची बनवून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने जाडीभरडी अशी ओबडधोबड आपण पावडर बनवून घेतलेली आहे. आणि आता बऱ्यापैकी आपला मसाला तयार आहे. या ठिकाणी आपण बेडेकर हा लोणच्याचा तयार मसालासुद्धा वापरणार आहोत आणि काही घरचा मसाला. त्यानंतर मेथ्या, अर्ध्या मेथ्याच आपण यामध्ये टाकलेल्या होत्या. मेथ्या, काळी मिरी आणि लवंग तळलेली थोडीशी आपण बाजूला काढून ठेवलेली आहे, जी की आपण वरून टाकणार आहोत लोणच्यामध्ये. तर चला, तर मग आता पुढील प्रोसिजर करूया. तर यामध्ये या ज्या आंब्याच्या फोडी आहेत, कैरीच्या फोडी, तर याला आपण हळद आणि मीठ सर्वात आधी लावून घ्यायचे आहेत. तर या ज्या फोडी आहेत त्या पूर्णपणे म्हणजे कापून घेतल्यानंतर आम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेल्या होत्या. तर आता या ठिकाणी सर्वात आधी आपण याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. हे जे लोणचं आहे ते साधारणपणे 20 आंब्याचं आहे. तर पाडाला लागलेल्या जे आंबे असतात किंवा कैऱ्या असतात, या कैऱ्या आदल्या दिवशी पाण्यात ठेवून त्याच्यानंतर स्वच्छ पुसून आपण बाहेरून आम्ही फोडून आणलेल्या होत्या.
आणि दुसऱ्या दिवशी हे लोणचं मी करत आहे. तर या स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपण याला हळद मीठ लावलं आणि त्यानंतर आपण जी मोहरीची डाळ अशी जाडीभरडी केलेली होती उबडधोबड, तर ही मोहरीची डाळ आता याच्यावरती पूर्ण घालून घेऊ आणि याला व्यवस्थित सर्व फोडींना हा मसाला लागला पाहिजे. त्यानंतर आपण जिरा धनापूड या ठिकाणी टाकलेली आहे. जिरा धनापूड टाकायची. त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला होता मगाशी जो वाटलेला, तो मसाला परत यामध्ये घालायचा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची, सुंठ, बडीशेप हे सगळे जिन्नस होते. तर याची जी पावडर आहे ही आपण यावरती घालून घेऊ. म्हणजे जे सुके मसाले आहेत ते सर्व या फोडींना आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि सर्व फोडींना लागतील अशा पद्धतीने सतत याला खालीवर करत राहायचं आहे, सतत याला चोळत राहायचं आहे फोडींना. आता आपण यामध्ये जे अशा पद्धतीने आपण याला चोळून घेऊ. आता जे तेल आपण थंड करून घेतलेलं होतं त्यामध्ये हा बेडेकरचा पूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि तेलामध्येच आपण लाल तिखट घालणार आहोत. तर लाल तिखट बघा बेताने घालायचं आहे आणि जी हिंग पावडर आपण बनवलेली होती ती सुद्धा आपण या तेलामध्येच घालून घ्यायची आहे. तर यानंतर आता हे थंड झालेलं जे तेल आहे ते आपण या फोडींवरती घालून घ्यायचं आहे आणि वरून घालण्यासाठी आपण ज्या मेथ्या, लवंग आणि काळी मिरी ठेवलेली होती अर्धी, ती आपण घालून घेतलेली आहे. आणि आता हे तेल, हा जो मसाल्याचं तेल आहे ते संपूर्ण फोडींना आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर याचे पूर्ण जे साहित्याचे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, तर तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर बघा आता हा जो मसाला आहे सर्व फोडींना आपण चोळून घ्यायचा आहे आणि हळूहळू या लोणच्याला नंतर पाणी सुटत राहतं. तर थोडंसं अजून मीठ घालून घेऊ आपण आणि संपूर्ण या फोडींना आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तर माझी आई दरवर्षी याच पद्धतीने लोणचं बनवते आणि याला वर्ष 2-2 वर्ष काहीही होत नाही. तर ही जी भरणी आहे लोणच्याची ती सुद्धा आदल्या दिवशीच धुवून व्यवस्थित वाळवून ठेवलेली होती. तर आता यामध्ये आपण हे जे लोणचं आहे ते भरून ठेवायचं आहे आणि सतत याला 8 दिवस असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला. म्हणजे खालीवर अशा फोडी करायच्या आहेत, त्यामुळे लोणचं व्यवस्थित मुरलं जातं आणि एक साधारणपणे 8 ते 15 दिवसांनंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे. थँक्यू.